आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सभागृहात जोरदार चर्चा झाली। आरोप प्रत्यारोप झाले आणि बरंच काही। विरोधकांची चर्चा झाल्यानंतर किंवा विरोधकांनी आपली भाषणं संपवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर दिलं। यावेळेला मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ले चढवले। अनेक लोकांनी आपापले आकडे दिले, काहींनी स्वतःचा तर्क मांडला। यामुळे त्यांच्या भाषणावरून कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आहे आणि समज आहे हे लक्षात येतं। असा खोचक टोला मोदींनी विरोधकांना लगावला। दरम्यान काही लोकांना आज चांगली झोप आली असेल, आज कदाचित ते उठले देखील नसतील असा टोलाही मोदींनी राहुल गांधी यांचं नाव न घेता लगावला। दरम्यान यावरून मोदींनी खास शायरी सुद्धा केली। दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सुद्धा पंतप्रधानांनी काँग्रेसवर हल्ला चढवला। 2004 ते 14 या वर्षात भारताची अर्थव्यवस्था संकटात होती, महागाई वाढली होती, बेरोजगारी दूर करण्याची आश्वासनं होती, पण 2004 ते 14 ही देशाच्या इतिहासात घोटाळ्यांची दशक म्हणून नोंदवली जाणारी वर्ष आहेत असा निशाणाही मोदींनी साधला। रुचि, प्रवृत्ति, प्रकृति के अनुसार अपनी बातें रखी, उसे समझने का जब प्रयास करते हैं तो ये भी ध्यान में आता है कि किसकी कितनी क्षमता है, किसकी कितनी योग्यता है, किसकी कितनी समझ है। मैं देख रहा था कल कुछ लोगों के भाषण के बाद पूरा इकोसिस्टम समर्थक उछल रहे थे और खुश होकर के कहने लगे, ये हुई ना। पूरा इकोसिस्टम उछल रहा था और कुछ लोग तो खुश होकर के कह रहे थे, ये हुई ना बात। बड़ा शायद नींद भी अच्छी आई होगी, शायद आज उठ भी नहीं पाए होंगे। तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर राहुल गांधी यांनी मात्र मोदींवर जोरदार टीका केली। राहुल गांधी यांचं म्हणणं होतं की माझ्या आरोपांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शॉकमध्ये गेले असावेत, कारण त्यांनी मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही। इंक्वायरी की बात नहीं हुई। अगर मित्र नहीं है तो ये कहते ठीक है मैं इंक्वायरी करा देता हूँ। इंक्वायरी की बात नहीं हुई। डिफेंस इंडस्ट्री है, वहां पे शेल कंपनीज हैं, बेनामी पैसा घूम रहा है, उसके बारे में प्रधानमंत्री ने कुछ नहीं कहा। तो मतलब क्लियर है कि प्रधानमंत्री उनकी रक्षा कर रहे हैं। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली। त्यावर मोदींनी जोरदार पलटवारही केला। पंतप्रधानांनी काँग्रेसला यूपीएच्या काळातील भ्रष्टाचाराची आठवण करून दिली। खरं तर राहुल गांधी यांच्या भाषणाचे पडसाद दुसऱ्या दिवशी सुद्धा लोकसभेत उमटत राहिले। सब जगह अदानी 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 अदानी। कोई तो एनालिसिस करेगा, कोई आलोचना करेगा ताकि देश को कुछ लाभ हो, लेकिन 9 साल आलोचना ने आरोपों में गंवा दिए। सेक्टर बैंक अदानी जी को मिलता है। ऐसे बेबुनियाद कोई बेसलेस आरोप उन्होंने किया है और वो भी कोई एक संबंध भी नहीं है। काँग्रेस नेते राहुल गांधींनी मंगळवारी संसदेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। तसंच त्यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता। अग्निवीर योजनेवरही त्यांनी सवाल उपस्थित केला होता। तसंच उद्योगपती गौतम अदानींच्या केंद्र सरकारशी असलेल्या कथित संबंधांवरूनही केंद्र सरकारवर त्यांनी खरपूस टीका केली होती। अदानी जी के बारे में पूरी दुनिया को स्टडी करनी चाहिए। हार्वर्ड यूनिवर्सिटी को स्टडी करनी चाहिए कि पॉलिटिक्स के बीच में और बिजनेस के बीच में कैसा रिश्ता होता है। इंडिया इज अ केस स्टडी एंड प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी
should be given a gold medal in this. राहुल गांधींच्या या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार पलटवार केला. तसंच त्यांनी यूपीएच्या काळातील घोटाळ्यांचा पाढा वाचला. बीते वर्षों में हार्वर्ड में एक बहुत बढ़िया स्टडी हुई है, बहुत इंपॉर्टेंट स्टडी हुई है, और उस स्टडी है, उसका टॉपिक क्या था मैं जरूर सदन को बताना चाहूंगा, और ये स्टडी हो चुकी है. स्टडी है द राइज एंड डिक्लाइन ऑफ इंडियाज कांग्रेस पार्टी. विरोधकांकडून केंद्र सरकार विरोधात खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला. टेक्नोलॉजी, इंफॉर्मेशन का युग बड़ी तेजी से बढ़ रहा था, उछल रहा था. उसी समय ये 2G में फंसे रहे, मौका मुसीबत में. सिविल न्यूक्लियर डील हुआ. जब सिविल न्यूक्लियर डील की चर्चा थी, तब ये कैश फॉर वॉट में फंसे रहे. सत्ताधारी नेते आणि मंत्र्यांनी राहुल गांधींवर टीकेची अक्षरशः झोड उठवली. तर लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ये राहुल गांधी जी साबित कर दिया है कि आप जितना चाहो राहुल गांधी को पप्पू बनाने की, राहुल गांधी जी खुद आपको पप्पू बना दिया. राहुल गांधी खुद आपको पप्पू बना दिया. 2011 में यूपीए रूल में अडानी बाइज गदेली माइन एंड एबॉट पॉइंट पोर्ट इन ऑस्ट्रेलिया. तो सर क्या हम मान के चलें कि मनमोहन सिंह जी ऑस्ट्रेलिया जा रहे थे और इनको खदान मिल रही थी? क्या मतलब है इसका? भारत के उद्यमी बाहर जाकर काम करें, ये तो अच्छी बात है ना. मुझे मालूम है सर उनको परेशानी होती है कि नरेंद्र मोदी की अगुवाई में भारत की इकॉनमी दुनिया की 5वीं इकॉनमी बन गई है. संसदेच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे पंतप्रधान मोदी प्रत्येक वेळेला त्यांच्या कपड्यांमुळे किंवा जॅकेटमुळे चर्चेत असतात. याही वेळेला ते चर्चेत राहिले त्यांच्या जॅकेटमुळे. त्यांनी परिधान केलेलं जॅकेट हा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी संसदेत फिकट निळ्या रंगाचं एक जॅकेट घातलं होतं. हे जॅकेट 28 सिंगल यूज प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार करण्यात आलेलं होतं. प्लास्टिकच्या बाटल्यांवर पुनर्प्रक्रिया करून हे जॅकेट इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं तयार केलं. बंगळुरू इथे नुकत्याच पार पडलेल्या इंडिया एनर्जी वीकमध्ये पंतप्रधानांना हे जॅकेट भेट म्हणून देण्यात आलं होतं. आणि आता दिल्लीनंतर महाराष्ट्रातल्या बातम्या. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि टीका केली. ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून भाष्य करत टीका केली. शिवसेना ही एकच असून दुसरा गट आम्ही मानतच नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. यावर राहुल शेवाळे यांनी ठाकरेंचा समाचार घेतला. माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शोभून दिसतो, म्हणून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख हा शब्द आम्ही गोठवला किंवा तो तसाच ठेवला आणि मी शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण केलं आणि तो पक्षप्रमुख म्हणून मी कारभार गेले काही वर्ष बघतोय. शिवसेनेमध्ये मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या गद्दारांनी शिवसेनेवरती दावा सांगितलेला आहे त्या गद्दारांनी एकदा शिवसेनेची घटनाच आम्हाला मान्य नाही असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शिवसेनेच्या घटनेनुसार काही पदांची निर्मिती केली, ज्याच्यामध्ये एक साधी गोष्ट आहे, विभाग प्रमुख एक पद आहे. विभाग प्रमुख हे शिवसेनेमध्ये केवळ आणि केवळ मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्येच अवलंबून आहे, बाकी इतरत्र तसं विभाग प्रमुख हे पद नाही. लिगली दिशाभूल करणारी, शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी. तर आता मी शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता जी पत्रकार त्यांनी परिषद घेतली, त्यांनीच सांगितलं की 2013ला आम्ही मतदान घेतलं, 2018ला आम्ही मतदान घेतलं. मुंबईतल्या गटप्रमुखाने कधी मतदान करून शाखा प्रमुख नियुक्त केला, मुंबईतल्या गटप्रमुखाने कधी मतदान करून विभाग प्रमुख नियुक्त केला, मुंबईतल्या गटप्रमुखाने कधी मतदान करून
उपनेता नियुक्त केला. मुंबईतल्या गटप्रमुखांनी कधी शिवसेना नेत्याकरता मतदान केलं माझ्या तर पाहण्यात कधीच आलेलं नाहीये. त्यामुळे ही लिगली दिशाभूल करणारी पत्रकार परिषद आहे. शिवसेना कुणाची यावरून ठाकरे आणि शिंदे यांच्यात संघर्ष सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं. काही लोक आता न्यायव्यवस्थेलाच सल्ले देत आहेत तर सुप्रीम कोर्टाला दोषी ठरवत आहेत असा टोला शिंदे यांनी ठाकरेंना लगावला. भावनेवर किंवा कुणाच्या म्हणण्यानुसार आमदार अपात्रतेचा निर्णय होत नाही असं सांगायलाही शिंदे विसरले नाहीत. मला काय वाटतं किंवा कुणाला काय वाटतं यापेक्षा सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे, कायदा सर्वोच्च आहे, नियम सर्वोच्च आहे, घटना सर्वोच्च आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आता काही लोक न्यायव्यवस्थेलाच मार्गदर्शन करायला लागले, सुप्रीम कोर्टाला सल्ले द्यायला लागले. आता मी त्याच्यावर काय बोलू इच्छित नाही, त्याच्यावर काय बोलणार. त्यामुळे जे नियमानुसार जे मेरिटवर जे काही निर्णय आहेत ते व्हावेत अशीच आमची अपेक्षा आहे. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीतील लढतीचं चित्र आता एकदम स्पष्ट झालंय. भाजपचे हेमंत रासने विरुद्ध महाविकास आघाडीचे रवी धंगेकर अशी दुरंगी लढत रंगणार आहे. पण या मतदारसंघात उमेदवार आहेत ते डझनापेक्षा जास्त. कसब्यात बिनविरोधाची शक्यता मावळली. रासणे विरुद्ध धंगेकर लढत रंगणार. कसबा विधानसभेत कुणाची बाजी? कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अखेर मावळली आहे. कारण ना टिळक कुटुंबातील व्यक्तीला भाजपनं उमेदवारी दिली ना काँग्रेसनं माघार घेतली. त्यामुळे सोमवारी नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात रंगलेलं वाकयुद्ध म्हणजे निव्वळ बोलाची कढी आणि बोलाचा भात असल्याचं स्पष्ट झालंय. पण या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना मात्र सर्वपक्षीय प्रमुख उमेदवारांची टिळक वाड्यामध्ये हजेरी लावण्यासाठी जणू चढाओढच लागली होती. पण शैलेश टिळकांनी सोमवारी भाजपच्या व्यासपीठावर जाऊन आपण पक्षासोबतच राहणार असल्याचं जाहीर केल्यामुळे भाजप नेत्यांचा जीव भांड्यात पडलाय. कुणाल टिळक आणि शैलेशजी टिळक या दोघांनी बैठकीत सक्रिय सहभाग घेऊन पूर्णपणे पक्षाला पाठिंबा दाखवला. भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः, तो विचार प्रत्यक्ष अंमलात आणणारं हे टिळक कुटुंबीय आहे. त्यांनी आजपासनं प्रचारात सहभाग घेतलाय, प्रचारात उडी घेतली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून सतत ब्राह्मण समाजाचा उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण मतदारांचं जातीनिहाय समीकरण पाहिल्यास ब्राह्मण समाजासोबतच या मतदारसंघात मराठा, ओबीसी, मुस्लिम आणि इतर जातीच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. हेच जातीय समीकरण लक्षात घेऊन महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजपनं ओबीसी चेहरे मैदानात उतरवले आहेत. महाविकास आघाडीचे रवी धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासणे हे दोघेही माजी नगरसेवक आहेत. धंगेकरांचा मतदारसंघातील जनसंपर्क दांडगा आहे तर रासणे यांची गणपती मंडळाचा कार्यकर्ता अशी ओळख आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवार तसे तुल्यबळ आहेत. पण कसब्याच्या पोटनिवडणुकीचा इतिहास काहीसा वेगळा आहे. हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी 1992च्या पोटनिवडणुकीत इथं काँग्रेसचा विजय झाला होता. यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती होईल असा काँग्रेसचा होरा आहे. म्हणूनच भाजप यावेळी कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाही. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पाहूयात नेमकं काय होतं ते. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. भारतातील 2 व्यक्ती झिया आणि जाहेद या ट्रान्सजेंडर कपलनं बाळाला जन्म दिलाय. आज सकाळी 9:30च्या सुमारास जाहद याने बाळाला जन्म दिला. जाहदचे सिझेरियन झालं असून सरकारी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाला आहे. जाहद आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे. जाहद आणि झियाच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर दोघांनी जेंडर सांगितलेलं नाही. या दोघांना बाळाचं आरोग्य महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यांनी अद्याप बाळाचं जेंडर जाहीर केलेलं नाही. काही दिवसांनी ते स्वतः बाळाचं जेंडर सांगणार आहेत. आपल्या आयुष्यातील हा सगळ्यात आनंदाचा दिवस असल्याचं जाहेदची पार्टनर झियानं म्हटलंय. I can talk English, I can walk English, I can eat English. अर्थात अमिताभ बच्चन यांच्या डायलॉगची आठवण करून देणारा प्रकार
आपल्या सांगलीत घडलाय. महावितरणच्या अधिकाऱ्याला एका शेतकऱ्यानं चक्क इंग्रजीत शॉक दिला. म्हणजे फाडफाड इंग्लिश बोलत भर उन्हात या अधिकाऱ्याला शेतकऱ्यानं गपगार केलं. पाहूयात. When I divide the land between wife and son, I have फाडफाड इंग्रजी बोलत महावितरण विभागाच्या समस्यांचा पाढा वाचणारे हे कुणी नोकरदार किंवा व्यावसायिक नाहीत, तर हे आहेत सांगलीच्या आटपाडीतील अस्सल गावरान शेतकरी. So I want the meter bill. आता तुम्ही म्हणाल शेतकरी आणि तोही इंग्रजी बोलणारा, हे कसं? तर झालं असं की कृषी पंपासाठी होत असणारी वीज चोरी पकडण्यासाठी सांगलीच्या आटपाडीमधल्या यपाडी गावात अधिकारी पोहोचले. यावेळेला वेताळ चव्हाण हे वयोवृद्ध शेतकरी आपल्या शेतात काम करत होते. विहिरीसाठी वीज चोरी होत असल्याचं अधिकाऱ्याच्या लक्षात आलं आणि त्यानं चव्हाण यांना विचारणा केली. त्यावेळेला चव्हाण यांचं रूप पाहून अधिकारी देखील चक्रावला. शेतकरी चव्हाण यांनी अधिकाऱ्याशी थेट इंग्रजीमध्ये संवाद सुरू केला. शेतकऱ्यांनी चक्क इंग्रजीमध्ये आपल्या समस्या मांडल्या. वरिष्ठांकडे अनेकदा मागणी केली, मात्र साहेब ऐकतच नसल्याचं शेतकऱ्यानं इंग्रजीत सांगितलं. Why you not join this connection? I want water to how I live in this farm. In this way, I am not just like to take your light. I am ready to give your bill, but according to law only. And if you take all the bill, I am not agree. I will go to the Lok Adalat and take the decision. वयोवृद्ध शेतकऱ्याचा हा नादखुळा अवतार पाहून महावितरणचे अधिकारी देखील चक्रावून गेले. शेवटी या पथकात असलेले सहाय्यक अभियंता सुनील पवार यांनाही या शेतकरी आजोबांसोबत इंग्रजीमध्येच संवाद साधावा लागला. Now you should have to pay the penalty of that connection. No, I think you are false. You should meet to me. आम्ही हे इंग्रजी बोलणारे शेतकरी वेताळ चव्हाण यांच्या गावात पोहोचलो तेव्हा त्यांचं MA पर्यंत शिक्षण झाल्याचं समजलं. त्यांचं MA अर्थशास्त्र विषयातलं असलं तरी या शेतकरी बाबांना पहिल्यापासूनच इंग्रजी विषयाची आवड असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. त्यांचं शिक्षण MA झालेलं आहे. त्यांचं वय 65च्या जास्त आहे. तर ते पूर्वी गलाई व्यवसायानिमित्त बाहेरगावी अनेक वर्षे होते. आता गावी येऊन जवळजवळ 8-10 वर्ष झाले. तर ते बोलत असताना बऱ्यापैकी इंग्लिशमध्येच बोलतात. फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या या वयोवृद्ध शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. कुणी म्हणतंय कमाल आहे आजोबांची, तर कुणी म्हणतंय शेतकरी जोमात अधिकारी कोमात. पण किमान हा व्हिडिओ पाहून कुणी शेतकऱ्यांना अडाणी गावठळ म्हणत हलक्यात घेण्याची हिंमत करणार नाही एवढं मात्र निश्चित. सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आता जगभरातल्या काही व्हायरल व्हिडिओचं काही खास बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. पण त्याआधी महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचा ठाण्यापासून न्यूयॉर्कपर्यंत डंका. बाले किल्ल्यात घराला विशेष सजावट. न्यूयॉर्क स्क्वेअरमध्ये झळकले बॅनर. काही लोक न्यायव्यवस्थेला सल्ले देत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला. अहंकारात बुडालेले लोक आरोप करतात. पंतप्रधान मोदी यांची राहुल गांधींवर जोरदार टीका. म्हाडा सोडतीच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद. महिन्याभरात 99,000 इच्छुकांची नोंदणी. काही तासात नोंदणी लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता. होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता खुशखबर. 250 विशेष एसटी बस सोडणार.
मतलई वाऱ्यांमुळे मच्छीमारीला ब्रेक. मासेमारी ठप्प झाल्यानं माशांच्या दरात 400 ते 500 रुपयांची वाढ. भंडाऱ्यात रस्ता ओलांडताना पट्टेदार वाघाचं दर्शन. वाहनांची वर्दळ सुरू असताना सुदैवाने वाघाचा अपघाती मृत्यू टळला. तुर्कस्तान आणि सिरियामध्ये 3 दिवसात 550 पेक्षा जास्त वेळेला भूकंपाचे धक्के. प्रलयंकारी भूकंपानं अख्खा देश 10 फूट सरकला. मृतांचा आकडा 8,500च्या पार. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया देशविदेशातील काही व्हायरल बातम्यांचे व्हिडिओज. इंटरनेटवर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडिओ पाहून लोकांचा अक्षरशः थरकाप उडतो. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एका महिलेनं तिच्या गोंडस बाळाला थेट स्विमिंग पूलमध्ये फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल आहे. आपल्या बाळाला पोहता यावं यासाठी तिने बाळाला थेट स्विमिंग पूलमध्ये टाकल्याचं दिसत आहे. व्हॅलेंटाईन आठवडा सुरू असताना प्रेमवीर आपल्या प्रेमाला सिद्ध करण्यासाठी एक ना अनेक प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. प्रेमात एका पठ्ठ्यानं चक्क आपल्या कपाळावर प्रेमिकेच्या नावाचा टॅटू काढून घेतलाय. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स दिले. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठा धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओमध्ये अमरावतीची श्रद्धा मस्के आपल्या अमेरिकन नवऱ्याला विलनची नागिन निघाली या गाण्यावर डान्स शिकवते. त्याच्या या व्हिडिओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडलाय. मोबाईल जीवनातील एक अविभाज्य भाग झालाय. एका तरुणानं आपल्या मोबाईलचा वापर पूजा करताना घंटा वाजवण्यासाठी केला. घंटा सापडत नसल्यानं शोधाशोध न करता या तरुणानं मोबाईलमधली बेल ॲप उघडून त्यावर घंटानाद चालू केला आणि घंटा वाजवत पूजा पूर्ण केली. एका माणसानं चक्क जिवंत मगरीच्या जबड्यात हात घातल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय. रील बनवण्याच्या नादात या तरुणानं मगरीसोबत खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणाची चांगलीच फजिती झाली. मगरीच्या जबड्यात हात टाकताच मगरीनं हल्ला केल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. कुत्र्याला टी शर्ट आणि इतर प्रकारचे कपडे घातलेले आपण काही वेळेला पाहतो, पण मांजरीला फ्रॉक घातलेला बघितलाय. सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल आहे ज्यात मांजरीला मुलीचा सुंदरसा फ्रॉक घालून छान तयार करण्यात आलाय. मेरा दिल ये पुकारे या गाण्यातील डान्समुळे व्हायरल झालेली पाकिस्तानी मुलगी आयशाचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी संगीतकारांनी मेरा दिल ये पुकारे या गाण्याची कव्वाली आवृत्ती तयार केली असून त्यांनी आयशासमोर ही कव्वाली सादर केली. एका दिव्यांग मुलीचा प्रेरणादायी व्हिडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ही दिव्यांग मुलगी आपल्या पायांच्या एका सिंहणीसाठी चक्क 2 सिंहांनी एकमेकांवर तुफान हल्ला केला आणि दोघांमध्ये जबरदस्त भांडण झालं. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. दोघांचं भांडण झालेलं पाहून सिंहिणीनं तिथून चक्क काढता पाय घेतला. एकीकडे भांडणाचा थरार आणि दुसरीकडे सिंहिणीची रिॲक्शन बघून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही. अंतराळवीरानं अंतराळातून चक्क पाण्यानं भिजलेला कपडा पिळून दाखवला. पण अंतराळात गुरुत्वाकर्षणच नसल्यानं पिळलेल्या कपड्यातील पाण्याचं काय झालं ते तुम्हीच पहा.
एका पठ्ठ्यानं चक्क गळ्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने घालण्याच्या ऐवजी संत्री आणि टोमॅटोच्या माळा घातले. गाडी चालवत असताना तो माळेमधल्या संत्र्यांवर ताव मारताना दिसतोय. आणि आता क्रीडा तसंच मनोरंजन विश्वातील टॉप 18 बातम्यांचा आढावा. सध्या करीना कपूर खान वर्कआउटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये धाकटा लेक जेहेद देखील तिच्यासोबत वर्कआउट करताना दिसतोय. माझा सर्वोत्तम वर्कआउट असं कॅप्शन तिनं या व्हिडिओला दिलं आहे. रितेश आणि जेनेलियामधील गोड रुसवे फुगवे इंस्टाग्राम रील्समध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत. पण याच वादात जेनेलियाने चक्क रितेशच्या तोंडावर पाणी ओतले. रील्स बनवताना लिपसिंग करत असताना भिगे हा शब्द ऐकताच जेनेलिया त्याच्यावर पाणी ओतते. लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारा पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले. जैसलमेरच्या एअरपोर्टवर ते दिसले. सिद्धार्थनं जीन्स, टी शर्ट आणि जॅकेट असा पेहराव केला होता, तर साधेपणात सुद्धा नववधू कियाराचं सौंदर्य विशेष खुलून दिसत होतं. अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हिनं मुंबईत नवं घर खरेदी केलं. रिपोर्टनुसार तिनं आलिशान 3 BHK फ्लॅट घेतलाय. या फ्लॅटला सी फेसिंग व्ह्यू असून याची किंमत जवळपास 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. परंतु अद्याप याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कॉमेडियन भारती सिंह आणि तिच्या मुलाचा एक क्यूट व्हिडिओ हर्षनं शेअर केलाय. भारती मुलाला मम्मा बोलायला सांगते, परंतु लक्ष पापा बोलत असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे भारती काहीशी दुःखी आहे. या व्हिडिओला मोठी पसंती मिळते. अभिनेत्री रवीना टंडननं इंस्टाग्रामवर कॉमेडी रील शेअर केलाय. एकानं रवीनाला तिचं वय विचारलं. यावर तिने 30 वर्ष असल्याचं म्हटलंय. रवीनाचं वय ऐकून चाहत्यांना हसू आलं. सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं. या सोहळ्यातून अभिनेत्री जुही चावला परतली. एअरपोर्टवर रिपोर्टर्सना जुहीला प्रतिक्रिया विचारली असता तेवढ्यात जुहीची मॅनेजर तिचा हात पकडून घेऊन जाते. जुहीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरलाय. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा मुलगी मालती मेरी आणि पती निक जोनास याच्यासोबत स्नोमध्ये सुट्ट्यांचा आनंद घालवत आहेत. अमेरिकेतल्या कोलोराडोमधल्या अस्पेन इथे जोनार कुटुंब एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं डान्सचा एक खास मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी हॉलिवूड स्टार लिओनार्डो डॅकॅप्रिओच्या बॉडी ऑफ लाईज या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला होता. त्यांना दहशतवाद्याच्या भूमिकेची ऑफर होती, मात्र दहशतवाद्याची भूमिका करणार नाही असं सांगून नानानं ही ऑफर नाकारली. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपनं एका मुलाखतीमध्ये याबद्दल माहिती दिली. मल्याळम भाषेमध्ये दृश्यम 1 आणि दृश्यम 2 हा सिनेमा आता फिलिपिनो, सिंहला आणि इंडोनेशियन भाषेत प्रदर्शित होणार आहे. दृश्यम 2नं चायनीज भाषेतील रिमेकचे हक्क देखील दिले आहेत. बॉलिवूडचा अभिनेता अभिषेक बच्चननं नुकत्याच त्याच्या 47वा वाढदिवस पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत मालदीवमध्ये साजरा केला. अभिषेकनं सोशल मीडियावर या ट्रिपचे काही खास फोटो शेअर केलेत. यातल्या एका फोटोत ऐश्वर्याची वेगळी झलक पाहायला मिळते. टीव्ही अभिनेता करणवीर बोहरानं इंस्टाग्रामवर शरारत थोडी जादू थोडी नजाकत मधील कलाकारांचा रियुनियन व्हिडिओ शेअर केला. जवळपास 17 वर्षांनंतर शरारत शोच्या स्टार्सनी एकत्र धमाल केली.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस जम्मू काश्मीरमधल्या माता वैष्णोदेवी मंदिरात जाण्यासाठी पायी गेल्याची माहिती आहे. तिने फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत. ते सध्या धुमाकूळ घालत आहेत. जॅकलिन फर्नांडिस पायी चालत वैष्णोदेवी मंदिरात पोहोचली आणि याची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचं दर्शन झालंय. त्यामुळे कोर्ट परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. परराष्ट्र मंत्रालयानं तुर्की आणि सिरियामधील भारताच्या मदत कार्याला ऑपरेशन दोस्त असं नाव दिलंय. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. त्रिपुरातील राजनगर इथे विजय संकल्प रॅलीच्या दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनतेला संबोधित केलं. आम्हाला आणखी 5 वर्ष द्या, आम्ही त्रिपुराला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवू, असं राजनाथ सिंह म्हणाले. आणि एक या क्षणाची सगळ्यात मोठी आणि काहीशी धक्कादायक बातमी हाती येते. त्या म्हणजे आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोलीमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं हल्ला केल्याचं कळत आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोलीमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला आहे. आणि जी माहिती हाती येते, प्राथमिक माहिती अगदी आहे. यात प्रज्ञा सातव काहीशा जखमी झाली आहेत. स्वतः सातव यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली आहे. या क्षणाची मोठी आणि काहीशी धक्कादायक बातमी, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोलीमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता राज्यातील टॉप 18 बातम्या. भंडाऱ्यामध्ये नाझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या जवळ महामार्गाच्या लगत वाघोबाचं भर रस्त्यात दर्शन घडलं. वाहनांची वर्दळ सुरू असताना वाघोबा रस्त्याच्या कडेला येऊन थांबले होते, पण सुदैवानं भरधाव वेगातली वाहनं नव्हती, त्यामुळे कोणताही अपघात झाला नाही. पण या भागात तातडीनं भुयारी मार्गाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. सिंधुदुर्गातल्या कुडाळच्या लक्ष्मीवाडीत महाराष्ट्र नॅचरल गॅस स्टेशनच्या जवळ पाईपलाईन जोडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना भाजप नगरसेवकांनी धारेवर धरलं. जोपर्यंत अधिकृत स्टेशनची कागदपत्र आणि परवानगी मिळत नाही तोपर्यंत पाईपलाईन जोडणी करू नका अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगली महानगरपालिकेत अभिरूप महासभा पार पडली. या महासभेत महापालिका क्षेत्रात बिबट्या, गवा, सांबर या वन्य प्राण्यांना पकडण्याचं टेंडर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. भंडाऱ्यातील डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याला दुपारपासून आग लागली. दुपारपासून लागलेली ही आग अद्याप संध्याकाळी उशिरापर्यंत सुद्धा विझलेली नव्हती. आग कधी आटोक्यात येणार हा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला. उल्हासनगरमधल्या शिवनेरीत